ही कथा आहे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कॅश हाईस्टपैकी एक. वर्षानुवर्ष आखलेली योजना एका दिवसात अंमलात आणलेली. फिल कोणता गलीतला गुंड नव्हता. तो एखादा चित्रपटातला मास्टर माइंडही नव्हता. तो शांत होता, साधा होता. तो लुमिस फार्गो या आर्म ट्रक कंपनीत काम करत होता. तिथं 10 वर्षापेक्षा जास्त काळ काम केले होते. त्याच्या बॉससाठी तो फक्त एक कर्मचारी होता. पण फिलसाठी ती नोकरी म्हणजे तुरुंग होती. कमी पगार, आदर नाही, सततचा दबाव. 5 वर्ष फिल काहीच बोलला नाही. तो योजना आखत राहिला. फिलला संपूर्ण सिस्टम पाठ होती. त्याला माहिती होतं ट्रक्स कधी परत येतात, पैसे कसे उतरवले जातात, कॅमेरे कुठे आहेत आणि सुरक्षा फुटेज कुठे साठवले जाते. पण त्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट माहिती होती. एका विशिष्ट दिवशी या वेअरहाऊसमधून $1,000,000 जात असतात. फिल बँक लुटणार नव्हता, तो वॉल्ट लुटणार होता. अखेर तो दिवस आला. फिल नेहमीसारखा कामावर आला. नेहमीसारखं पंचिंग केलं. त्याने आर्म ट्रक चालवला, नेहमीचे पिकअप्स केले, बँका आणि व्यवसायाकडून मोठ्या प्रमाणात रोकड जमा केली. जेव्हा तो वेअरहाऊसमध्ये परतला, ट्रक जड होता, $1,000,000ने जड. वॉल्टमध्ये फिल 2 सहकाऱ्यांसोबत काम करत होता, डॅन आणि जेम्स ब्राऊन. सगळं अगदी नेहमीसारखं, जोपर्यंत फिलने चाल खेळली नाही. ते दोघे मागे वळाले आणि फिलने बंदूक काढली. त्याने दोघांनाही जमिनीवर झोपायला लावलं, हातकड्या घातल्या, शॅकल्स लावले. हे तेच लोक होते जे रोज त्याच्यासोबत काम करत होते. मग फिल थंड डोक्याने सलग 2 तास शांतपणे वॉल्टमधून पैसे काढत राहिला आणि ते एका अनमार्क कंपनी व्हॅनमध्ये भरत राहिला. तो संपेपर्यंत त्या वाहनात जवळजवळ अर्धा टन रोख रक्कम जमा झाली होती. तो थेट सर्व्हिलन्स रूममध्ये गेला. त्या दिवसाच्या सगळ्या टेप्स काढून घेतल्या. प्रत्येक अँगल, प्रत्येक कॅमेरा, सगळं गायब. त्याने डॅन आणि जेम्सला व्हॅनच्या मागे बंद केलं. पहिला स्टॉप फिलचं स्वतःचं घर. त्याने जेम्सला घरात नेलं, कपाटात ढकललं, पाईपला हातकडी लावली. डॅन अजूनही व्हॅनमध्ये बंद होता. फिल रात्रभर ड्रायव्हिंग करत राहिला, 450 मैलाहून अधिक. पहाटे तो ब्लू रेंज माउंटन्समध्ये पोहोचला. एका जंगलात त्याने डॅनला बाहेर काढलं, डोंगर उतारावर नेलं. डॅनला आणि झाडाला हातकडी लावली. मग फिल गायब झाला. या क्षणासाठी फिलने वर्षापूर्वी तयारी केली होती. 4 वर्षाआधी खोट्या नावाने त्याने एक स्टोरेज युनिट भाड्याने घेतलं होतं. त्याने जवळजवळ सर्व पैसे ते लपवले. फक्त थोडे पैसे घेतले आणि मेक्सिकोला जाणारी बस पकडली. नवा देश, नवं नाव, नवं आयुष्य. इकडे डॅनी मेला नव्हता. स्विस आर्मी नाईफ वापरून त्याने स्वतःला मोकळं करून घेतलं. जंगलातून चालत गेला. त्याला एक पार्क रेंजर भेटला. काही तासांनी पोलिसांनी जेम्सला देखील कपाटातून वाचवलं. FBI नी केस हातात घेतली. फिल आता देशातील सर्वात वॉन्टेड क्रिमिनल्सपैकी एक होता. दरम्यान फिल मेक्सिको सिटीच्या उपनगरात शांतपणे राहत होता. खोट्या नावाने बँक अकाउंट्स उघडली, नॉर्थ कॅरोलिनाला वारंवार ये-जा केली, हळूहळू पैसे हलवले, थोडे थोडे करून. 5 महिन्यानंतर फिल US मेक्सिको सीमेवर आला. त्याला अधिकाऱ्याने साधे प्रश्न विचारले, कुठून येत आहात, किती दिवस राहणार आहात. पण फिल बदलला होता. त्याला पैशाची घमेंडे आली होती. त्यांनी उर्मट उद्धट उत्तरे दिली. तेवढंच पुरेसे होतं. अधिकाऱ्याने त्याला बाजूला घेतलं, त्याचा ID तपासलं आणि तिथेच त्याचं खोटं नाव फ्लॅश झालं. फिलला अटक झाली. त्याचं स्टोरेज युनिट सापडलं, जवळजवळ सगळ्या पैशांसह, आणि अजून वाईट सिक्युरिटी टेप्स. त्याने त्या कधीच नष्ट केल्या नव्हत्या. खटल्यात फिल दोषी ठरला. 25 वर्षाची शिक्षा. त्यांनी 22 वर्ष तुरुंगात घालवली, एका नोकरीसाठी जिचा त्याला तिरस्कार होता.